जय जय रघुवीर समर्थ. आणि आज आपल्या सोबत आहेत अजय बुवा कुलकर्णी. हे प्रवचनकार आहेत आणि हे व्यावसायिक देखील आहेत. हे आपल्याला चकली लाडू वगैरे असं उत्पादन यांचं पुण्यामध्ये चालू असतं. हे राहणार बार्शीचे आहेत, परंतु आता सध्या व्यवसायानिमित्त ते पुण्यामध्ये आहेत. तर आपल्याला हे थोडीशी समर्थांविषयीची माहिती सांगतील. हे देखील प्रवचन करतात आणि यांची भ्रमंती खूप मोठी आहे की संत विचार आणि रामदास स्वामींबद्दलचे जे विचार आहेत या विचारांशी ते जवळीक आहेत आणि ते खूप ठिकाणी फिरतात आणि त्यांना सगळ्या गोष्टींची यामधील माहिती आहे आणि ते आपल्याला माहिती सांगत असतात. तर आपल्या या मी प्रवचनकार मंदार आपळे महाराज या माझ्या चॅनेलवरून आज ते आपल्या सोबत येत आहेत. तर आपल्याला ते माहिती देतील. नमस्कार. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिकां सारिखा मान्यसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या वास्तव्याने आणि श्रीधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या सज्जनगडावर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आमचे मित्र मंदार बुवा आपळे महाराज यांनी आज माझा परिचय करून दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या चॅनलवर मला जेवढी यथामती जेवढी माहिती आहे समर्थांच्या बद्दल तेवढी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातले एक महत्वाचे संत आहेत. आणि समर्थ रामदास स्वामींचं सर्व जगावर सर्व मानवावर एक खूप मोठं थोर उपकार आहेत की समर्थांनी अध्यात्माचं सगळं वाङ्मय त्यांनी सोपं करून सांगितलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आपण जर कधी दासबोध वाचला असेल तर त्या दासबोधाच्या पहिला दशक आणि पहिल्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की हा दासबोध लिहिताना मी कोणत्या कोणत्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. मग त्याच्यात गीता आहे, सगळे वेद आहेत, सगळे पुराण आहेत, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळे वेद सगळे पुराण हे आपल्याला वाचणं शक्य होत नाही. सामान्य माणसाला कुठं वाचायला नाही होत तसं. म्हणून समर्थांनी काय केलं की त्याचा एक सार, त्या अध्यात्माचा सार. आणि समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढं वाचलं, जेवढं अनुभवलं, जेवढं लिहिलं, देशाटन केलं, त्याच्यातून त्यांना जो अनुभव आला, तर या सगळ्यांच्या जीवनाच्या अनुभवाचा सार, सगळ्या अध्यात्माचा सार, जीवन कसं जगावं, कसं जगू नये, काय करावं काय नाही करावं, याचा सार म्हणजे आपले बुवा त्यांनी ह्या जगतासाठी, आपल्यासाठी, सामान्य लोकांसाठी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव दासबोध आहे. श्रोतेहो, तुम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की दासबोधाच्या या ग्रंथाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मॅनेजमेंटवरचा सर्वोत्तम ग्रंथ म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हा ठेवलेला आहे अभ्यासासाठी. म्हणजे जगाने सुद्धा याची खूप स्वीकारलेला आहे. जगाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे, परंतु आपल्या लोकांना त्याची किंमत राहिली कसं करावं. आता सध्या व्यवस्थापन, मॅनेजमेंट हा तर परवलीचा शब्द झालेला आहे. कुठं असलं तर मॅनेजमेंट लागतं, व्यवस्थापन लागतं. समर्थ रामदास स्वामी याच्यामध्ये खूप परफेक्ट होतं. एक छोटं मी तुम्हाला त्याचं उदाहरण, दृष्टांत सांगतो की समर्थ रामदास स्वामी व्यवस्थापनामधले तज्ज्ञ होते. दासबोध वाचताना जाणवतं. आपणा सर्वांना माहिती की समर्थांनी मारुतीचे मंदिर स्थापले, रामाचे मंदिर स्थापले, जागोजागी समर्थांनी राम मंदिर, मारुतीचे, हनुमानाची मंदिरं स्थापन केली. पण पहिलं राम मंदिर त्यांनी साताऱ्याजवळच आणि उंबरज जवळच, म्हणजे आमचे आपले ज्या गावचे आहेत त्यांच्या जवळच चाफळ जे आहे, इथं पहिलं राम मंदिर बांधलं. तर हे श्रमदानातून बांधलं. तर हे बांधत असताना समर्थ रामदास स्वामींनी त्याचा जो मुकादम म्हणजे
आपल्या आताच्या भाषेत सुपरवायझर, त्याला एक पत्र लिहिलं. आणि समर्थांचं अजून एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की समर्थांचे सगळं लिहिणं सगळं पद्यात आहे, गद्यात एकही पत्र नाही. फक्त एकच पत्र आहे गद्यात, बाकी सगळं पद्यामध्ये आहे. तर समर्थांनी चाफळच्या राम मंदिराचं बांधकाम चालू असताना तिथल्या मुकदमाला एक पत्र लिहिलेलं आहे. या पत्रातल्या 4 ओळी ह्या मॅनेजमेंटवरच्या सर्वोत्तम ओळी म्हणून आजही गणल्या जातात. मला म्हणता येतील का त्या ओळी? समर्थांनी त्या पत्रामध्ये ह्या 4 ओळी लिहिल्या. काम कर्यास गमू देऊ नये, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. काम कर्यास गमू देऊ नये, काम घेता त्रासू नये. समर्थ म्हणतात की तुम्ही कुठे असा, IT कंपनीत असा, तुम्ही बांधकामावर देखरेख ठेवत असाल, तुम्ही एखादं मठाचं मंदिराचं व्यवस्थापन करत असाल, तुमच्या हाताखाली सेवेकरी असतील, तुमच्या हाताखाली नोकर चाकर असतील, तर यांना टाइमपास करू द्यायचा नाही. म्हणजे त्यांच्या वेळेचा आपण, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या वेळेचा आपण उपयोग करून घ्यायचा, त्याला टाइमपास करू द्यायचा नाही. काम कर्यास गमू देऊ नये, काम घेता त्रासू नये. ही जी ओळ आहे, ही जो काम घेतो, जो नेतृत्व करतो, ही त्याच्यासाठी आहे. की समर्थ म्हणतात की 18 पगड जातीच्या लोकांकडून, 18 स्वभावाच्या लोकांकडून, 18 वयांच्या लोकांकडून तुम्हाला काम करून घ्यावं लागतं. प्रत्येकाची घरची परिस्थिती, मनस्थिती, बुद्धी एकसारखी नसते. म्हणून तुम्ही जेव्हा या सगळ्या लोकांकडून एखादं काम करून घेता, तेव्हा तुम्ही त्रासून जायचं नाही, चिडचिड करायची नाही, काम करायस गमू द्यायचं नाही, काम घेताना आपण त्रासून जायचं नाही. काम घेता त्रासू नये, कठीण शब्द बोलू नये. समर्थ काय म्हणतात, कठीण शब्द या लोकांना बोलायचा नाही, चिडचिड करायची नाही, अर्वाच्य भाषेत बोलायचं नाही. तेवढी तुमच्याकडे सहनशीलता असली पाहिजे. पण पुढची एक ओळ आहे, समर्थ रामदास स्वामींना सगळ्या संत महात्म्यामध्ये, संत महात्म्यामध्ये प्रॅक्टिकल संत म्हणून ओळखले जातात. ते कसे, तर ह्या पुढच्या ओळीत, म्हणजे चौथी आणि जी शेवटची ओळ आहे. पहिली ओळ मी तुम्हाला सांगितली की काम कर्यास गमू देऊ नये, दुसरी ओळ आहे काम घेता त्रासू नये, तिसरी ओळ आहे कठीण शब्द बोलू नये, आणि चौथी ओळ ज्याच्यामधून समर्थ सिद्ध करतात की हा मी एक प्रॅक्टिकल आध्यात्मिक संत आहे. कठीण शब्द बोलू नये, एकच शब्द लिहिला त्यांनी, क्षणा. याचा अर्थ असा आहे की जिथं आवश्यक आहे तिथं परिस्थितीनुसार बोला, परिस्थितीनुसार. पण एखाद्याला धारकी धरल्यासारखं करायचं नाही, टार्गेटेड करायचं नाही. आता ह्याला त्रास द्यायचा, आता ह्याला बोलायचं, ह्याला कामावरून घालून टाक, त्याला अशी परिस्थिती निर्माण करायची की तो इथून पळून गेला पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्ही वागवून द्यायची नाही. तर समर्थ रामदास स्वामी असे प्रॅक्टिकल संत होते. व्यवस्थापन कसं कुठल्या गोष्टीत करावं हे सांगणारे संत म्हणजे समर्थ रामदास. दुसरी गोष्ट आहे की समर्थांनी दासबोधामध्ये आणि त्यांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये सोपं करून सांगितलेलं आहे तुम्हाला. काय सोपं बघा, मनाचे श्लोक वाचताना सुद्धा मनाच्या श्लोकाची एक ओळी की संत महात्मा कोणाला ओळखावं, योगी कोणाला म्हणावं. 4 ओळीमध्ये समर्थांनी विषय मिटवले, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. की नसे गर्वांगी. बघा बरं का, किती सोपं आहे, लक्षात येतं लगेच. नसे गर्वांगी, सदा वितरागी, क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी. नसे लोभ, ना क्षोम, ना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणी जे योगी राहा. बरं, आता मी बरं का अजय बुवा त्या मुद्द्यावर तरी येईनच, जे आपले समर्थांचे श्लोक असतील, अभंग असतील, या मुद्द्यांवर तर येईन. पण जिथं जिथं आता आपण प्रेक्षणीय स्थळं जी पाहिलीत, जे समर्थांचे आहेत आणि ज्या ठिकाणी काय पुरावे सापडलेले आहेत किंवा त्यांच्या हस्तलिखित आहेत किंवा त्यांची साधनं आहेत, याबद्दल सुद्धा तुम्ही काही ठिकाणी बोललेला आहात. तर त्याची माहिती आम्हाला इथं पाहिजे. बघा, आपल्याला बहुतेक समाधी स्थळ समर्थांचं सज्जनगड बऱ्याच लोकांना समर्थ संप्रदायामध्ये माहित आहे. आणि इथं बरेच लोक दासनवमी यानं त्या निमित्तानं येतात सुद्धा, दर्शन करतात, जातात. यथामती इथं त्यांना माहिती मिळते. पण अजून एक आहे की गडावर, ह्या गडाची इत्यंभूत माहिती देणारा एखादा माणूस असावा की आलेल्याला सगळी त्याची माहिती द्यायची, त्याचा दगड न दगड जिवंत करून दाखवायचा.
अशीच सुद्धा गडावर आवश्यकता आहे. लोक येतात नस समाधीचं दर्शन घेतात, पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. पण ऐतिहासिक अजून एक पार्श्वभूमी आहे. हा. ज्या गडाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, छत्रपतींचा इतिहास आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास आहे, अशा असलेली ही भूमी आहे म्हणल्यानंतर इथं काहीतरी माहिती देणारा व्यक्ती असलाच पाहिजे आणि त्यातनं लोकांमध्ये ते ज्ञान निर्माण होईल, हा, त्यातनं म्हणजे माहिती मिळेल माहिती की मिळेल. हे संत 350-400 वर्षापूर्वीचे आहेत, होय. जे आपल्याला मार्गदर्शन करतात. अगदी बरोबर. यांनी सगळ्यांनाच मार्गदर्शन केलेलं आहे. खरी गोष्ट. आणि आता बघा आपण थोडीशी पुढची माहिती द्या. की समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी राहिले, आणि जर तुम्हाला ही माहिती दिली तर हे लोक परत जाऊन सांगतात आणि परत दुसऱ्याला या ठिकाणी घेऊन येतात. म्हणजे गडावरची गर्दी वाढते, समर्थांचं महात्म्य वाढतं. खरे समर्थ काय होतात हे त्यापर्यंत जातात. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बऱ्याच जणांनी वाचलेलं, अभ्यासक आहेत, तर तुम्ही एक गोष्ट कधीही लक्षात घ्या की छत्रपतींनी, शिवाजी महाराजांनी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जीव पणाला लावला, स्वतःचा, त्यांच्या मावळ्याचा जीव पणाला लावला, पण किल्ला कोणाला दिला नाही. त्यांच्या हयातीतलं असं एकमेव उदाहरण आहे की त्यांनी किल्ला स्वतःहून कोणाला तरी दिला, आणि ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरु होते. ह्याचा अजून एक महत्वाचा हा पुरावा आहे. आणि हे गड दिलेला, कोणाला दिला, कसा दिला, ह्याचे अजूनही कागदपत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. साताराच्या कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये हे सगळे, किंवा इथं संस्थांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे जुने पुराणे त्यांच्या वंशजाकडे हे सगळे पाहायला मिळतील. कुबडीचं तुम्ही मागं जे सांगितलं होतं ते जरा कुबडीचं. सांगा. तर समर्थ फक्त सज्जनगडावर राहिले नाहीत. समर्थांचा सगळ्यात मोठा काळ हा चाफळला गेलेला आहे. समर्थ 35 वर्ष चाफळला होते. समर्थ शेवटच्या काळामध्ये या ठिकाणी वास्तव्यास आले आणि शिवाजी महाराजांनी त्यांना हा गड दिला, कारण शिवाजी महाराजांना नेहमी चर्चा करावं लागायचं. परंतु समर्थांचं वास्तव चाफळमध्ये होतं, समर्थांचं वास्तव टाकळीमध्ये होतं, समर्थांचं वास्तव नाशिकमध्ये होतं. समर्थांचं नाही, पण समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचं वास्तव्य बार्शीच्या जवळ किंवा पंढरपूरच्या जवळ डोमगाव म्हणून गाव आहे. तर या गावी त्यांची समाधी आहे. कल्याण, जे शिष्योत्तम होते कल्याण स्वामी, आपण नेहमी म्हणतो ना कल्याण, आणि आपण एक श्लोक म्हणतो बघा की सज्जनगड निवास माझे रामदास माये, श्रमहरणी निवास माझे कल्याण माये, शरयू तीर निवास माझे रामचंद्र माये. म्हणजे शरयूच्या तीरावर कोणाचं असं 2-5 एकरचा परिसर आहे आणि कडनी 5 किलोमीटर सगळं पाणीच आहे. असं सुंदर ते